गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय बघितलं आहे? डेव्हलपमेंट ऑफ मेल अँड फिमेल गॅमेटोफाईट. ठीक आहे. तर आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय बघणार आहोत? डबल फर्टिलायझेशन, की नेमकं डबल फर्टिलायझेशन काय आहे. ठीक आहे. तर ही डायग्राम दिली आहे तुमच्या पुढे, डबल फर्टिलायझेशन. ठीक आहे. काय दिसतं या डायग्राममध्ये आपल्याला? इथे स्टिग्मा दिसत आहे. ठीक आहे. लेबल पण केलेलं आहे इथे स्टिग्मा. त्यानंतर इथे आहे स्टाईल, पुन्हा लेबल केलेलं आहे. आणि खाली काय आहे? ओव्हरी. ठीक आहे. या ओव्हरीमध्ये काय आहे? इथे हे आहे ओव्ह्यूल. ठीक आहे. आणि ह्या ओव्ह्यूलमध्ये काय आहे? इथे एम्ब्रियो सॅक. ठीक आहे. तर अशी डायग्राम आहे. पॉलिनेशनची प्रोसेस होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा अँथरमध्ये. ठीक आहे. इथे हे आहे आता फिमेल सेक्स ऑर्गन दाखवला इथे, की जिथे स्टिग्मा दिसतोय आपल्याला, त्यानंतर ओव्हरी दिसते. ठीक आहे. आणि त्यानंतर स्टाईल दिसते. ठीक आहे. मग इकडे कुठेतरी इकडे असेल अँथर. या अँथरमधनं पोलन ग्रेन्स बाहेर येतील आणि कुठे येतील? ते इथे स्टिग्मावरती येतील. ठीक आहे. आता हे जे काही पॉलिनेशन आहे, हे आता या सेम फ्लावरच्या अँथरवरनं पोलन ग्रेन्स येऊ शकतात किंवा दुसऱ्या फ्लावरच्या अँथरवरनं सुद्धा पोलन ग्रेन्स येऊ शकतात. ठीक आहे. फक्त स्पीसीज सेम असली पाहिजे. आता ही जी काही प्रोसेस आहे, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा, या प्रोसेसला म्हणायचं आहे पॉलिनेशन. ठीक आहे. पोलन ग्रेन इथे येणार आहे. पोलन ग्रेन इथे आल्यानंतर काय होईल? पोलन ट्यूबचं फॉर्मेशन होईल. पोलन ट्यूबचं फॉर्मेशन झाल्यानंतर इथे पोलन ट्यूब तुम्ही बघू शकता, इथे खाली येते. आणि ओव्ह्यूलचं जे काही मायक्रोपिलर एंड आहे, मायक्रोपिलर एंडच्या साईडने काय होती? पोलन ट्यूब एंटर होती कशामध्ये? एम्ब्रियो सॅकमध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतर काय होणार आहे? आतमध्ये गेल्यानंतर फर्टिलायझेशन होणार आहे. आता डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईटच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं आहे की मायक्रोस्पोरमध्ये किंवा पोलन ग्रेनमध्ये दोनदा मायटोसिस होणार आहे. फर्स्ट मायटोसिस झाल्यानंतर एक जनरेटिव्ह सेल, की जी स्मॉल असणार आहे, आणि एक व्हेजिटेटिव्ह सेल तयार होईल. त्यानंतर होईल सेकंड मायटोसिस. सेकंड मायटोसिस फक्त कुठे होईल? जनरेटिव्ह सेलमध्ये होईल, आणि दोन मेल गॅमेट्स तयार होतील. ठीक आहे. म्हणजे पोलन ट्यूबमध्ये काय असणार आहे? दोन मेल गॅमेट्स असणार आहे, आणि त्याच्या पुढे काय असणार आहे? एक ट्यूब न्यूक्लियस असणार आहे. ठीक आहे. की ज्यालाच आपण अगोदर काय म्हणतो? व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस म्हणतो किंवा व्हेजिटेटिव्ह सेल म्हणतो. ठीक आहे. आता पोलन ट्यूबमध्ये आपल्याकडे एक ट्यूब न्यूक्लियस आहे सुरुवातीला, आणि त्याच्या पाठोपाठ दोन मेल गॅमेट्स आहे. ठीक आहे. तर फर्टिलायझेशनच्या वेळी काय होणार आहे? पोलन ट्यूबची ग्रोथ होणार आहे, इथे मायक्रोपिलर एंडमध्ये एंटर होणार आहे. ठीक आहे. आता ही एंट्री पण वेगवेगळ्या टाईप्सची असू शकते. ठीक आहे. आपल्याला ते बघायचं आहे. ठीक आहे. तर इथे डायग्राम दाखवलेली बघा, एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन टू द ओव्ह्यूल. पहिला टाईप आहे पोरोगॅमी. ठीक आहे. या केसमध्ये काय होणार आहे? पोलन ट्यूब जर मायक्रोपिलर एंडकडनं जर एंटर जर झाली, ठीक आहे, एम्ब्रियो सॅकमध्ये, तर याला काय म्हणायचं आहे? पोरोगॅमी. सेकंड टाईप आहे चलाझोगॅमी. जर पोलन ट्यूब चलाझल साईडने जर एंटर जर झाली ओव्ह्यूलमध्ये, ठीक आहे, तर त्याला काय म्हणायचं आहे? चलाझोगॅमी. आणि थर्ड केस आहे मेझोगॅमी. जर पोलन ट्यूब ओव्ह्यूलच्या मिडल पोर्शनमधनं जर आतमध्ये एंटर जर झाली, तर त्याला काय म्हणायचं आहे? मेझोगॅमी. ठीक आहे. अशी तीन टाईप्सची एंट्री असणार आहे पोलन ट्यूबची ओव्ह्यूलमध्ये. ठीक आहे. आता जेव्हा कधी पोलन ट्यूब एंटर होईल, ठीक आहे, इथे सगळं लेबलिंग केलेलं आहे. चलाझा आहे. त्यानंतर इथे ही जी मिडलची आहे एम्ब्रियो सॅक आहे, त्याच्यामध्ये अप्पर साईडला 3 अँटीपोडल सेल्स आहे. त्यानंतर पोलार न्यूक्लियाय आहे. ठीक आहे. ह्याच पोलार न्यूक्लियायचं फ्युजन झाल्यानंतर काय तयार होतो? डिफिनिटिव्ह न्यूक्लियस तयार होतो, की जो कसा असणार आहे? डिप्लॉइड असणार आहे. त्या डिफिनिटिव्ह न्यूक्लियसला काय म्हटलं जातं? त्याला सेकंडरी न्यूक्लियस सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. एम्ब्रियो सॅकच्या बाहेर काय आहे? एम्ब्रियो सॅकच्या बाहेर आहे न्यूसिलस. ठीक आहे. इथे न्यूसिलस दाखवलेला आहे, की जो कसा असणार आहे? डिप्लॉइड असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे एक सेल दाखवलेली आहे. इथे पण बेसला 3 सेल्स आहेत. मिडलची आहे एक सेल, आणि त्याच्या साईडने 2 काय आहेत? सिनर्जिड्स. ठीक आहे. की जे इथे लेबल केलेलं आहे. त्यानंतर न्यूसिलसच्या बाहेर इथे हा पोर्शन आहे इंटिग्युमेंटचा, हा सुद्धा काय आहे? डिप्लॉइड आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, की एम्ब्रियो सॅक सोडता बाकीच्या सगळ्या ज्या काही सेल्स आहेत ओव्ह्यूल्सच्या, त्या कशा आहेत? डिप्लॉइड आहेत. एम्ब्रियो सॅकमध्ये जेवढ्या काही सेल्स असतील, अँटीपोडल सेल्स असतील, एग असेल, सिनर्जिड्स असतील, सगळ्या कशा आहे? हॅप्लॉइड आहेत. पोलार न्यूक्लियाय सुद्धा कशा आहेत? हॅप्लॉइड आहेत. पण ते डिप्लॉइड कधी होईल? जेव्हा त्यांचं फ्युजन होईल सेकंडरी न्यूक्लियस किंवा डिफिनेटिव्ह न्यूक्लियस होईल, तेव्हाच ते काय होतील? डिप्लॉइड होतील. ठीक आहे. आता पोलन ट्यूबने एंट्री केल्यानंतर इथे अजून एक राहिलंय लेबलिंग दाखवायचं. ठीक आहे. इथे एक सेल आहे मिडलला, आणि त्याच्या साईडने 2 काय आहेत? सिनर्जिड्स आहेत. ठीक आहे. पण ह्या ज्या काही 3 सेल्स आहेत, ह्या कशाने कव्हर केलेल्या आहेत? असं छोटंसं ॲपरेटस असतं इथे. ठीक आहे. त्याला म्हटलं जातं फिलिफॉर्म ॲपरेटस. ठीक आहे. नाव लक्षात ठेवायचं आहे, फिलिफॉर्म ॲपरेटस. ही पोलन ट्यूब आल्यानंतर फिलिफॉर्म ॲपरेटसमधून एंट्री घेणार आहे, आणि 2 सिनर्जिड्सपैकी एका सिनर्जिडमध्ये काय होणार आहे? ही पोलन ट्यूब ओपन होणार आहे. आपण त्याला बर्स्टिंग ऑफ पोलन ट्यूब म्हणतो. ठीक आहे. आता ओपन झाल्यानंतर
पोलन ट्यूबमधनं सुरुवातीला काय रिलीज होईल, एक ट्यूब न्यूक्लियस रिलीज होईल. तो ट्यूब न्यूक्लियस काय होईल, डिजनरेट होईल. त्याच्या पाठोपाठ असणारे 2 मेल गॅमेट्स, एक मेल गॅमेट ह्या एक सेलसोबत फ्युजन करेल, ह्या एक सेलसोबत फ्युजन करेल, एक सेलसोबत फ्युजन केल्यानंतर ठीक आहे फर्स्ट फर्टिलायझेशन होईल. ठीक आहे, ही जी काही प्रोसेस आहे हिला काय म्हणायचं आहे, फर्स्ट फर्टिलायझेशन. ठीक आहे, कारण काय, कारण पहिला मेल गॅमेट एक सेलसोबत फ्युजन करतोय, फर्स्ट फर्टिलायझेशन होतं आहे. फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय तयार होतो, स्पोर तयार होतो किंवा आपण त्याला काय म्हणतो झायगोट. ठीक आहे, नंतर सेकंडचा जो काही मेल गॅमेट आहे तो एंट्री घेईल इकडे पुढे, आणि पुढे एंट्री झाल्यानंतर ही मिडलला जे काही डेफिनेटिव्ह न्यूक्लियस आहे, ठीक आहे, ह्या डेफिनेटिव्ह न्यूक्लियससोबत त्याचं फ्युजन होईल. आता हे जे काही फ्युजन आहे हे ट्रिपल फ्युजन आहे. ठीक आहे, कारण काय, कारण इथे 3 न्यूक्लियसचं काय होतं आहे, फ्युजन होतं आहे, म्हणून या प्रोसेसला काय म्हटलं जातं, ट्रिपल फ्युजन. आता ह्या सेकंडरी न्यूक्लियसला किंवा डेफिनेटिव्ह न्यूक्लियसला हा दुसरा मेल गॅमेट फ्यूज झाल्यानंतर काय तयार होतो, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. त्याला शॉर्टमध्ये PEN पण म्हणतो आपण. हा जो काही PEN आहे, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, हा कसा आहे, ट्रिप्लॉइड आहे. ट्रिप्लॉइड का आहे, कारण इथे ऑलरेडी 2 न्यूक्लियस होते, पोलर न्यूक्लियस. ठीक आहे, ट्रिपल फ्युजन होण्या अगोदर जस्ट बिफोर काय होईल, या 2 न्यूक्लियसचं फर्टिलायझेशन होईल, सेकंडरी न्यूक्लियस किंवा डेफिनेटिव्ह न्यूक्लियस तयार होईल, आणि याच्यासोबत दुसरा मेल गॅमेट जाऊन फ्यूज होईल, त्याला आपण काय म्हणतोय, ट्रिपल फ्युजन. ठीक आहे, फर्स्ट फर्टिलायझेशन जे काही झालेलं आहे इथे खाली एक सेलचं पहिल्या मेल गॅमेटसोबत, त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, सिनगॅमी. ठीक आहे, कारण एका मेलचं आणि एका फिमेल गॅमेटचं काय होतंय, फ्युजन होतंय, या प्रोसेसला आपण म्हणतो सिनगॅमी. वरती 3 न्यूक्लियसचं फ्युजन होतंय, तयार होणारा काय असेल, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असेल, आपण त्याला काय म्हणतो, ट्रिपल फ्युजन म्हणतो. ठीक आहे, आणि हे सेकंड फर्टिलायझेशन आहे एम्ब्रिओ सॅकमध्ये, आणि असं 2 वेळेस होणारं फर्टिलायझेशन एम्ब्रिओ सॅकमध्ये, आपण याला काय म्हणतो, डबल फर्टिलायझेशन. ठीक आहे, या डायग्राममध्ये पुन्हा एकदा आपण बघू शकतो की याच्यामध्ये काय दाखवलं आहे, सिनगॅमी पण दाखवलेलं आहे आणि ट्रिपल फ्युजन पण दाखवलेलं आहे. ठीक आहे, ए डायग्राम बघायची आहे फक्त. ठीक आहे, काय दाखवलं आहे, स्टॉक दाखवलं आहे, मेल गॅमेट दाखवलेला आहे, इथे पोलन ट्यूब आहे बघा, त्याच्यामध्ये मेल गॅमेट आहेत, ते कसे आहेत, हॅप्लॉइड आहेत. ठीक आहे, हॅप्लॉइड आहे म्हणजे काय, एका मेल गॅमेटकडे काय आहे, एकच सेट आहे क्रोमोझोमचा. ठीक आहे, डिप्लॉइड असेल तर 2 सेट्स असतील क्रोमोझोम्सचे. या केसमध्ये मेल गॅमेटकडे काय आहे, हॅप्लॉइड्स आहेत, हे म्हणजे एकच सिंगल सेट आहे क्रोमोझोमचा. वरती आहे इथे अँटीपोडल सेल्स, एम्ब्रिओ सॅकमध्ये आहे हे. त्यानंतर सेंटरला दाखवलं आहे पोलार न्यूक्लिय आहे, ते सुद्धा कसे आहेत, हॅप्लॉइड आहेत. ठीक आहे, त्यांचं अजून फ्युजन झालेलं नाही आहे. फ्युजन झाल्यानंतर पोलार न्यूक्लियाचं फ्युजन झाल्यानंतर काय तयार होईल, सेकंडरी न्यूक्लियस किंवा डेफिनेटिव्ह न्यूक्लियस, ते असतील डिप्लॉइड. ठीक आहे, ते असतील डिप्लॉइड. अँटीपोडल सेल्स हॅप्लॉइड आहेत. जेव्हा इथे ठीक आहे, इथे सिनर्जिड दाखवलेले आहेत, एक सेलच्या दोन्ही साईडने 2. आता बी डायग्राम बघायची आपल्याला. बी डायग्राममध्ये काय होतं ते बघा, फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेटचं फ्युजन होईल. ठीक आहे, आतमध्ये इथे 2 मेल गॅमेट्सची एंट्री झालेली आहे. सेकंडरी न्यूक्लियस आहे, आता हा कसा झाला आहे, डिप्लॉइड झाला आहे. ठीक आहे, जस्ट फर्टिलायझेशन होण्या अगोदर ह्या पोलार न्यूक्लियसचं काय होईल, फ्युजन होईल आणि सेकंडरी न्यूक्लियस तयार होईल. आपण यालाच काय म्हणतो, डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. आता मेल गॅमेट्स एंटर झालेले आहे, इथे फिमेल गॅमेट आहे. सी डायग्राममध्ये आपल्याला बघायचं काय होतं इथे. ठीक आहे, फ्युजिंग फर्स्ट मेल अँड फिमेल गॅमेट. ठीक आहे, पहिला मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं काय होईल, फ्युजन होईल. या प्रोसेसला आपण सिनगॅमी म्हणतोय. ठीक आहे, की जी प्रोसेस कुठे होते, मायक्रोपिलार पोलला होती. त्यानंतर सेकंड मेल गॅमेटचं फ्युजन होतंय कोणासोबत, सेकंड मेल गॅमेटचं फ्युजन होतंय या सेकंडरी न्यूक्लियस सोबत. 3 न्यूक्लियसचं फ्युजन होतंय, म्हणून आपण याला काय म्हणतो, ट्रिपल फ्युजन. सेकंड फर्टिलायझेशन होतंय, म्हणून आपण काय म्हणतोय, डबल फर्टिलायझेशन. ठीक आहे, 2दा फर्टिलायझेशन होतं या एम्ब्रिओ सॅकमध्ये, म्हणून डबल फर्टिलायझेशन. तर ही 2-3 नावं लक्षात ठेवायची. डबल फर्टिलायझेशन आपण का म्हणतो ते, सिनगॅमी काय आहे, फर्स्ट फर्टिलायझेशन होत आहे, पहिला मेल गॅमेट एक सेलसोबत किंवा फिमेल गॅमेटसोबत फ्यूज करतोय, म्हणून फर्स्ट फर्टिलायझेशन. आणि सेकंड फर्टिलायझेशन का, तर सेकंड मेल गॅमेट कोणासोबत फ्युजन करतोय, सेकंडरी न्यूक्लियससोबत फ्युजन करतोय. त्या प्रोसेसला आपण ट्रिपल फ्युजन पण म्हणतो, कारण 3 न्यूक्लियसचं फ्युजन होतंय. तयार होणारा जो काही प्रोडक्ट असेल तो असेल ट्रिप्लॉइड. ठीक आहे, कारण 3 न्यूक्लियसचं तिथे फ्युजन झालंय, म्हणजे तयार होणारा एंडोस्पर्म कसा असेल, ट्रिप्लॉइड असेल. ठीक आहे, आणि इथे हा जो काही तयार होणारा झायगोट असेल हा कसा असेल, डिप्लॉइड असेल. ठीक आहे, डी डायग्राम बघायची आहे. इथे ऊसपोर तयार झालेला आहे, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार झालेला आहे, की जो कसा आहे, ट्रिप्लॉइड आहे. म्हणजे काय, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसकडे काय आहेत, 3 सेट्स आहेत क्रोमोझोम्सचे. आता हा प्रायमरी एंडोस्पर्म असं का, ठीक आहे, कारण पुढे कशामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे, ह्या ऊसपोरची किंवा झायगोटची, याची डेव्हलपमेंट होणार आहे एम्ब्रिओमध्ये. ठीक आहे, आणि एम्ब्रिओमध्ये डेव्हलपमेंट व्हायची म्हटल्यानंतर काय लागेल, खूप सारं फूड मटेरियल लागेल.
आता जेव्हा याची डेव्हलपमेंट, ह्या ओव्हिलची डेव्हलपमेंट आता पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंटमध्ये आपल्याला बघायचं आहे. ह्या एम्ब्रिओ सॅकची डेव्हलपमेंट कशामध्ये होते? याची डेव्हलपमेंट होते सीडमध्ये, ठीक आहे. आणि बाहेरचा जो काही ओव्हरीचा पार्ट आहे याची डेव्हलपमेंट कशामध्ये होते? फ्रूटमध्ये. आता जेव्हा कधी हे सीड बाहेर रिलीज केलं जाईल तेव्हा हे काय होईल, नंतर कधी फेवरेबल कंडिशन तयार होईल तेव्हा काय होईल? जर्मिनेट होईल. आता जेव्हा कधी हे सीड जर्मिनेट होईल तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये हा जो काही तयार झालेला एम्ब्रिओ आहे झायगोटपासून, याला काय लागेल? काहीतरी फूड मटेरियल लागेल. मग याला फूड मटेरियल सुरुवातीच्या काळामध्ये प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाचं आहे? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं. आता हा जास्त प्रमाणामध्ये त्याला फूड मटेरियल सप्लाय करू शकतो. का करू शकतो? कारण याच्याकडे काय आहेत? ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म आहे. म्हणजे काय? 3 सेट्स आहेत क्रोमोझोम्सचे. म्हणजे लागणारं जे काही फूड मटेरियल आहे ते प्रोटीन्सच्या फॉर्ममध्ये असू द्या किंवा एन्झाईमच्या फॉर्ममध्ये असू द्या, ते लार्ज अमाऊंटमध्ये प्रोव्हाइड केलं जाऊ शकतं ह्या डेव्हलपिंग हा जो काही डेव्हलप झालेला एम्ब्रिओ आहे त्याला. कारण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा कधी सीड जर्मिनेट होईल तेव्हा त्याच्याकडे लिप्स नसणार आहेत, ठीक आहे. म्हणजे फोटोसिंथेसिसची प्रोसेस नसणार आहे. फोटोसिंथेसिसची प्रोसेस नसणार आहे म्हणजे लागणारं फूड कोण देणार आहे? हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस देणार आहे, ठीक आहे. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर आपल्याकडे काय तयार झालं आहे? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार झाला आहे आणि ऊसपोर तयार झाला आहे, ठीक आहे. पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंटमध्ये या ऊसपोरचं किंवा झायगोटची डेव्हलपमेंट कशामध्ये होईल? एम्ब्रिओमध्ये होईल. आणि ह्या प्रायमरी एंडोस्पर्मची सुद्धा 3 प्रकारे डेव्हलपमेंट होते, ठीक आहे. एकतर हा फ्री न्यूक्लिअर एंडोस्पर्म असेल किंवा हेलोबियल एंडोस्पर्म असेल किंवा न्यूसिलार एंडोस्पर्म असेल. तर ती जी काही डेव्हलपमेंट आहे पोस्ट फर्टिलायझेशन डेव्हलपमेंट, ठीक आहे, ती आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया, ठीक आहे. तोपर्यंत अभ्यास करा. थँक्यू.